सुरुवात करेल गोलंदाज निशांत. या ठिकाणी आपण पाहतोय स्क्वेअर मारा. पहिला चेंडू बरोबर होता, इथं मात्र लाईन लेन बिघडली गेली आहे. व्हेरिएशन बदल करण्याच्या नादामध्ये अतिशय वेगवान चेंडू हाताला जाणारा पाहायला मिळाला. नियंत्रण नाही आहे. वाईट बॉलची सांगता आणि एका धावेने या ठिकाणी संघाचं अकाउंट ओपन केले जाते वाईटच्या स्वरूपात. पडी चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे आणि पुन्हा एकदा निर्धावचे होते सांगता. कमबॅक केलं जातं. वाईट हाताला होता, त्यानंतर चांगला चेंडू आहे. एकच धाव धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ झाला आहे. कमी धावांवरती रोखून विजय संपादन करण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याच्या आशा आकांक्षा चिरत असताना फलंदाजी कशी होते यावेळेस इनफिल्डच्या परतून चेंडू मात्र थांबला जातोय. टर्न घेतोय आणि सिंगलच मिळेल, त्यापेक्षा अधिक काय नाही आहे. एक लक फॅक्टर म्हणावा लागेल. आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय थोडीशी खराबी आहे, त्या कारणास्तव चेंडू सीमालगत जाण्याऐवजी मात्र टर्न घेतला गेला आणि सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. लाखिवली प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन पाहायला मिळते. चांगली संकल्पना, वर्ष तिसरं आहे आणि एक चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते. अजून एक या ठिकाणी चांगला चेंडू हाताला गेला आहे. कुठल्या प्रकारची इथेही धाव नाही आहे. पॉवर प्लेचा षटक आहे, परंतु पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खुलून फटकेबाजी करू देत नाही आहे. मोठ्या फटका लागत नाही आहे. त्या अनुषंगाने धावफलकावरती कमी आहेत. इथं मात्र फटका खेळला गेला आहे. डीप मध्ये जातोय. पाहूया काय घडतंय. क्षेत्ररक्षक जबाबदारीवरती आणि चांगले क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल मिळेल, त्यापेक्षा अधिक काय नाही आहे. प्रणव पाटील आपण कुठे असेल तर संपर्क साधायचा आहे. प्रणव पाटील आपण संपर्क साधा. या ठिकाणी पाहतोय सिंगल येते. धावसंख्या पाहतोय आपण बिन बाद 3 अशी अवस्था आहे. संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल. आता मात्र काही शंका नाही, कारण पहिलं षटक पॉवर प्लेचा आहे ना. अवघ्या 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. शेवटचा अंतिम बॉल फेकण्यासाठी निशांत. म्हणजे आपण पाहू शकता किती शांतपणे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्लोअरचा मारा ठेवला गेला. या ठिकाणी पाहतोय आपण क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि एक धावी कंप्लीट होता आली नाही आणि बॅट्समन या ठिकाणी पाहतोय आपण बाद होतय रनआउटच्या स्वरूपात. म्हणजे करूया मरुजी, कारण 3 सामने लीग मध्ये आहेत. 2 जिंकणं गरजेचं आहे. 3 मधील हा दुसरा सामना, दोघांनी एक गमावला. अर्थात हा सामना प्रत्येकी सामना खऱ्या अर्थाने या 2 टीमसाठी महत्वपूर्वक. भाविक तयार होते. स्पीडअप करायचं आहे, थोडस घाई करा मित्र. वेळ खूप खर्च होतोय, वाया जातोय. फुलटॉस आणि या ठिकाणी फुल टोल वसूल केला जातोय. नो बॉल आहे आणि चौकार आहे की षटकार? यस, षटकार आहे.
आणि मनोज मात्र तयार होता. बरोबर बॅट वरती घेतला गेला आणि चेंडूला फेकून दिले गेलं सीमा पार. येणारा चेंडू जो आहे तो फ्री हिट. पाहूया मनोज कशा प्रकारे फायदा उचलला जाईल. अग्रेसिव्ह क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. इथं मात्र आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू होता, फायदा उचलू शकले नाहीत आणि डॉटची झाली समाप्ती. पहिला चेंडू हाताळत असताना पाहतोय नो बॉल हाताला गेला बिमर आणि त्याच्यावरती आला मोठा फटका षटकार. तदनंतर आपण पाहिलं तरी तो डॉट. अशा रीतीने पाहिलं तर या डावाला झाली सुरुवात. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 10 आहे. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी, 3 धावा फक्त होत्या. इथं मात्र पाहूया लयबद्ध गोलंदाजी होईल का इथनं पुढे. आणि इथं मात्र पाहूया शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण जर पाहिला लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगलने धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर अपील भरपूर जोरदार होते, परंतु त्या ठिकाणी तपासलं जाते पिचिंग लाईन कुठं आहे, हाईट फॅक्टर किती आहे आणि या सर्व गोष्टी क्षणात तपासल्या जात आहेत. आणि पंचांच्या माध्यमातून मात्र उत्तम निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे. सिंगल धाव, धावसंख्या 11. पुन्हा एकदा या ठिकाणी भाविक होतोय तयार गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू स्पेअर खराब पाहायला मिळाला, तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी आहे. कमबॅक करणं गरजेचं असतं. चुकी होते पण तिला सुधारणं हवं आहे. यावेळेस लोकांच्या रिझनला चेंडू येतोय, पाहूया काय घडतंय. आणि क्षेत्ररक्षण चांगलं आहे. सिंगल येते, सिंगल पेक्षा अधिक काय नाही आहे. 12 धावा धावफलकावरती. आता मात्र वीर या ठिकाणी स्ट्रायकर एंडला. वीरकडे चांगली क्षमता आहे, कला आहे मोठे फटके खेळण्याची, ती दर्शवावी लागेल. कारण धावफलकावरती करणं गरजेचं आहे 50+. त्या अनुषंगाने मैदानात तुम्हाला तशी फटकेबाजी करणं आवश्यक आहे. भाविक या वेळेस मात्र तो फटका या ठिकाणी आमच्या कॉम बॉक्सला सलामी देत असताना बाल बाल बस गए हमारे स्कोरर. सिक्सर. आम्हाला निशाणा बनवला गेला या ठिकाणी. पुढे चेंडू फुलटॉस. पुन्हा एकदा बिमार लागली बिमारी आणि इथं अजून एक बिग हिट. षटकार. 2 बिमार, गोलंदाज होईल कॅन्सल. यस, पंचांचा निर्णय आमच्याकडे पोहोचला गेला आहे. खराब हाताळणी या ठिकाणी उत्तम प्रहार. षटकार. धावसंख्या या 6ने चौकार आहे की षटकार आहे. चौकार आहे. यस, म्हणजे 5 धावा या ठिकाणी येतील. धावफलकावरती धावसंख्या पाहतोय आपण 23. क्या बात आहे. जो षटकार होता स्कोररचा मनात होते मी हातात घेऊ, माझ्या मनात होते मी हातात घेऊ, त्याच्या हातात पेन माझ्या हातात माईक, पकडेल कोण. निशाणा बनवला असता. 12 होता त्या ठिकाणी, 200 रुपयाचं पारितोषिक भेटलं असतं. 23 धावा धावफलकावरती. पाहूया फ्री हिट. यस, पंचांचा पुन्हा एकदा इशारा केला जातोय. रोशन रिप्लेस गोलंदाज. इथं मात्र आक्रमण आणि आक्रमण. हाय चेंडू जात सीमा पार. लॉंग बिग वे षटकार. धावसंख्या आपण पाहिली तर 29 या अंकावरती. क्या बात आहे. आक्रमण पाहायला मिळालं. इथेही पाहतोय आपण पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू नाही थांबू शकत. हाय जातो सीमा पार. चौकार. पाहिलं तर चौकाराच्या मदतीने डावाला मिळतो आकार. धावसंख्या 33 धावा लागल्या गेल्या आहेत.
पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेल्या तर आमच्या स्कोरर सांगतात की 3 धावा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये त्याच्यावरती 1-0 फक्त वाढवला गेला आणि आल्या 30, म्हणजे झाल्या 33. म्हणजे शून्याला किती किंमत आहे आपण पाहू शकता. डायरेक्ट 10 पटीने धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी आली गेली. कमबॅक करावा लागेल येणाऱ्या गोलंदाजांना. हा जो वेग आहे तो थांबवावा लागेल, परंतु या ठिकाणी कोण अवरेल मनोज आणि वीर या जोडीला. एका बाजूला स्ट्राईक रोटेट करून मनोज स्ट्राईक दिली जाते आणि त्या स्ट्राईकचं सोनं करत फटकेबाजी अप्रतिम पाहायला मिळते. 3 षटकार 2 चौकार आपण पाहिलं तर 7 चेंडूंचा सामना या ठिकाणी केला गेला आहे आणि 28 धावा धावफलकावरती वैयक्तिक मनोज याच्या पाहायला मिळत आहेत. सांघिक स्कोर 33 धावा धावफलकावरती. या वेले से क्या बात है, अजून एक तड़ाका KDK फ्लॅट 6. षटकाराच्या मदतीने आता मात्र पुन्हा एकदा डावाला उचली मिळते. 39 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण सिंगल वेलेला आणि 40 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या आहेत. ओव्हर क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर 34 आहे. 3 ओव्हरचा खेळ पाहायला मिळते. 4 गोलंदाज यूज केले गेले आहेत कारण दुसरा ओव्हर जो आहे तो भागी मिळून होता. जुलीमिली सरकार बसवली गेली आणि त्याच्यामध्ये भरपूर धावा या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. अजून एक तडाखा अधिक उंच लांबच लांब बिग हिट मोठा फटका षटकार. दोन्ही वीर या ठिकाणी पण पाहतोय की दमदार फलंदाजी करतात, बॅटिंग करतायत. एक छोट्या तर एक मोठ्या. आपण पाहिलं तर छोटा वीर आणि मोठा वीर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. दुधारी तलवार, मग कोणालाही स्ट्राईक यावो. दोघांकडे चांगला स्किल, चांगले मोठे फटकेबाजी. गोलंदाज करेल तर काय करेल, कमरेवरती हात देण्या व्यतिरिक्त काही पर्याय नाही आहे. बोल द्या. कारण पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला तर षटकार आला या ठिकाणी वीरेच्या माध्यमातून. तदनंतर आपण पाहिलं तर मनोजच्या बॅटमध्ये आता मात्र येतोय बिग हिट. म्हणजे दोघांनीही षटकार लगावलेले आहेत. स्ट्राईक कुणाकडे असो, परंतु षटकारांची खेळी करण्यासाठी माहिर दोन्ही वीर या ठिकाणी मैदानात पाहतोय आपण. मनोज याच्याकडे सुद्धा आपण पाहिलं तर चांगला स्किल आहे. त्या स्किलचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. या ठिकाणी अजून एक दमदार असरदार ब्रँडेड स्ट्रोक षटकार. बनते ही टूटने के लिए. पाहूया तो रेकॉर्ड या ठिकाणी तुटला जाईल का. सन्मान दिला गेला आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान देणं गरजेचं आहे. खराब चेंडूचा तुम्हाला समाचार घेता आलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहतोय की सन्मान दिला गेला. डॉटची झाली समाप्ती. धावसंख्या स्थिर ती म्हणजे पाहतोय आपण 52 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 30 आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पाहतोय ऑन साइडला खेळून काढल्या डीप मध्ये चेंडू येतोय. सिंगल तर कंप्लीट केली गेली आहे. आता चांगले क्षेत्ररक्षण, फिकी चांगलीच झाली, सिंगलच मिळेल. 53 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक कंप्लीट होते 30.
अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया 2 मध्ये किती धावा येतील. 79 धावांचं टार्गेट या ठिकाणी जो दिला गेला होता टांडेल 11 या टीमने तो मोडीत काढेल का या ठिकाणी पाहूया. देवांश 11 खऱ्या अर्थाने झुंज देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुमची पहिली टक्कर आहे ना ती खूप मजबूत असावी लागते आणि प्रथम फलंदाजी करत असताना त्यासाठी तुम्हाला अधिक धावा जमा कराव्या लागतील आणि त्याचा प्रयत्न या ठिकाणी उत्तम पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर भरपूर शांत ठेवलं होतं बॅटरला निशांत याने, परंतु त्याच्यानंतर मात्र रिप्लेस 2 गोलंदाजांनी भरपूर धावा खर्च केल्या गेल्या आणि आता मात्र शांत पाहायला गेलं तर तिसरं ओव्हर आणि त्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहतोय भरपूर धावा खर्च झाल्या. 20 धावा तब्बल खर्च झालेल्या आहेत. तू 30 देतोय तर मी 20 देतो. आता समीर पाहूया किती देतोय. समीर याच्याकडे सोपवलं गेलं आहे 4थ्या क्रमांकाचं ओव्हर षटक. या ओव्हरमध्ये किती धावा या ठिकाणी जमा करतायत पाहूया. अतिशय आत्मविश्वासाने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोघेही बॅटर करतायत. इथं मात्र पाहू शकता एज तर लागली गेली आहे आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. नवीन बॅट्समन प्रसाद येतोय या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी. समीरने मात्र चांगली सुरुवात केली गेली आहे. जो धावांचा डोंगर उभा राहत होता त्याच्यासाठी पहिली पायरी मात्र आपण पाहिले तर विकेटची लावली गेली आहे. या ठिकाणी दुसरा चेंडू कशा प्रकारे हातलतो पाहूया. प्रसाद येईल नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. समीर टर्न होतय या प्लेस ऑन साइडला आलेला आहे. लॉंगॉनच्या रिझनला चेंडू मात्र या ठिकाणी कलेक्ट केला जातोय आणि सिंगलच धावसंख्या धावफलकावरती. आता कुठेतरी धावफलक पुढे सरकला आहे. 54 या अंकावरती जाऊन पोहोचला गेला आहे. अधिक धावा इथनं किती जमा होतील पाहूया. हवीच्या विरुद्ध फटके खेळावे लागत आहेत. या ठिकाणी पाहतोय आपण लॉंग ऑफच्या रिझनला चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. इथे सिंगल येते. समीर यांनी मात्र गोलंदाजी चांगली केली गेली आहे. प्रेशर भरपूर होतं. भरपूर धावा धावफलकावरती मनसोक्तपणे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत होते आणि विकेट येणं गरजेचं होतं आणि तो ब्रेक थ्रू मात्र पहिल्या चेंडूवरती समीर यांनी घेतला गेला आहे. इथेही पाहतोय आपण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काही पे निगाह आहे काही पे निशाण असा फटका खेळला गेला. पुन्हा एकदा डॉटची झाली समाप्ती. 2 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च झालाय. 4 चेंडूचा खेळ म्हणजे पाहू शकता किती कंजूस गोलंदाजी केली गेली आहे. आणि क्रिकेट हा तसाही सहकार्याचा खेळ आहे. एखाद्याने जर चुकी केली दुसऱ्याने त्याच्यावरती पांघरून टाकायचं काम करायचं असतं. या वेळेस समोर खेळला गेला आहे. सिंगलच येते. क्रिकेटचा असा खेळ आहे ना की इथे कोणी मोठा नसतो आणि कोणी छोटा नसतो. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या निशाण्याने 3 धावा खर्च केल्या. नंतर तिसऱ्या ओव्हरला आले तर तिथे 20 धावा खर्च केल्या. म्हणजे पाहू शकता एकाच मॅच मध्ये कशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू आता उडवलेला आहे. शतरषक पोचला होता परंतु चेंडू काय गॅदर करता आलं नाही. या दरम्यान दुसऱ्या धावीची मागणी केली जाते आणि या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा होत आहेत पूर्ण. आणि अशा रीतीने आपण पाहिलं तर षटक होते समाप्त. धावसंख्या राहिली स्थिर. धावसंख्या धावफलकावरती 58. समीर याने मात्र चांगली गोलंदाजी केली. 5 धाव फक्त खर्च केल्या. आता शेवटचं अंतिम ओव्हर पाहूया कोण येतोय घेऊन. आक्रमण केलं जाईल की ज्या पद्धतीने गोलंदाजी लय मात्र सापडली गेली समीर यास तशी गोलंदाजी होते का पाहूया.
नितीन भावर पाहू शकता थोडंसं टेन्शन मध्ये आहे, कारण भरपूर धावा फलकावरती इंटिमेशन दिलं जात आहे मैदानाच्या बाहेरून कोणाला गोलंदाजी द्यायची. स्वतः ओनर आहेत खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर या ठिकाणी. पुढे चेंडू या ठिकाणी वड शॉट, खडे खडे भेज दिया तारा मंडल, सिक्सर. यावेळेस अजून एक तडाखा धमाका चेंडू पुन्हा एकदा प्रेक्षकातून मागवावा लागेल, सिक्सर. हॅट्रिक लावली होती डीजे. पाहूया, सिंगल कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली आहे, घातक ठरू शकतोय बट हिम्मत आणि हिमतीला मिळते किंमत. 2 धावा होत आहेत कंप्लीट. 68 धावा फलकावरती किती 78. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर हाय स्कोरची बरोबरी झालेली आहे. फुल टॉस आणि या ठिकाणी ऑन साइडला रिकॉर्ड बनते टूटने के लिए, आणि या लीगचा हाय स्कोर जो होता तो मात्र तुटला गेला या ठिकाणी. आणि धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती 79. पुढे चेंडू या वेळेस मात्र व्हाईट बॉल वरती चालवली गेली बॅट, चेंडू मात्र फरार झाला, सीमा पार, येतोय चौकार. या ठिकाणी पाहायला मिळेल धनश्री 11 वर्सेस तांडेल 11. चला दोन्ही टीम संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये. तर सन्मानित सचिनजी पाटील साहेब आपल्या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी केले जाईल नाणेफेक. तांडेल 11 वर्सेस या ठिकाणी पाहायला मिळेल धनश्री 11. या दोन टीम मधील कोण बोलतंय?
धनश्री टीम कॉलिंग करते, काट आलेला आहे. यस, आपला निर्णय काय असेल आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर नाणेफेकीचं कॉलिंग जे आहे ते तांडेल 11 या टीमच्या बाजूला लागलेलं आहे आणि सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. ओ टू कॉम्बॉक्स, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं तर प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. तर बोलूया खेळाकडे. या ठिकाणी आता मात्र धावतं विवरण सांगण्यासाठी तयार होतील प्रणव पाटील. यस, हॅलो. हॅलो हॅलो. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे, नाहीतर पंचांना 5 धावांची पेनल्टी लावण्यात येईल. 5 षटकांसाठी फक्त 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. बरोबर ना, मॅच आटोपल्या असत्या. चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूने जर देवांश 11 तर दुसऱ्या बाजूने वाघोबा स्पोर्ट्स. देवांश 11 या संघाने प्रथम फलंदाजी करून 83 धावा ठोकल्या आणि 84 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते वाघोबा स्पोर्ट्स या संघासमोर. सलामीची सलामीवीर जोडी आपण पाहतोय. एका बाजूने जर विचार केला तर निशांत, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय संतोष पागी. गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे तो मनोज सुतार. षटकातील पहिला चेंडू. आता मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. संतोष याला चेंडू काही समजलेला नाही. निर्धाव चेंडू. पंचांना विनंती आहे की सामना सुरू करा, कोणताही विलंब लावू नका. सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे, सामना त्वरित चालू करा. अजूनही 3 सामने खेळवायचे बाकी आहेत. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू आहे, परंतु चांगला क्षेत्ररक्षण अक्षय पाटील आपण पाहतो यांच्या मार्फत. पण एक धाव काही रोखता आली नाही. एक धावेनेशी संघाची खाते उघडते. संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 1. षटकातील पुढचा चेंडू. सामना करेल तो निशांत गडग. मात्र चांगला चेंडू हवेमध्ये. चेंडू आहे परंतु कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. रणजित पाटील चेंडूकडे धावतोय. 1 धाव होते. बघता बघता 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि 2 धावेवर समाधान मानतो तो निशांत. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 3. चौऱ्याऐंशी धावांचं लक्ष आहे ते वाघोबा स्पोर्ट्स या संघासमोर. सामना करेल निशांत गडक, डावखुरा फलंदाज. आता मात्र हवेमध्ये चेंडू, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. काय होते आपण पाहूया. एका टप्प्यानिशी चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार.
मनोज यांनी आज जर पाहिलं आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले त्यांनी 7 धावा खर्च केलेले आहेत. संघाची धावसंख्या आहे बिनबाद 7. षटकातील पुढचा चेंडू सामना करेल निशांत गडक. आता मात्र चांगला चेंडू काय होते आपण पाहूया. कुठेतरी रनआउटच्या रूपात फलंदाज संतोष पागी बाद होतोय. पहिला हादरा बसतोय वाघोबा स्पोर्ट्स या संघाला. पंचांना विनंती आहे की टीम मीटिंग करून देऊ नका. शिल्लक सामना करेल तो निशांत गडक. आता मात्र चांगलं चेंडू परंतु पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेमध्ये. वाईट चेंडू जातोय. 1 धाव ऍड होईल. संघाची धावसंख्या वाढतीये 1 बाद 8. पुढचा चेंडू आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षण येतोय का पाहूया आपण, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. पंचांचा निर्णय येतोय. हा चेंडू जाईल षटकार. या षटकारांशी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 1 बाद 14. तर्फे दुसरा षटक घेऊन येतो तो नरेंद्र पाटील. सामना करेल तो रोशन पाटील. षटकातील पहिला चेंडू सामना करतो रोशन पाटील. आता मात्र चांगला चेंडू आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु कुठेतरी फेक जर पाहायला गेली तर रॉंग होती. परंतु 1 धाव येते या चेंडूवर. या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या वाढतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलीये 1 बाद 15. षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो निशांत गडक. आता मात्र चांगला चेंडू आहे, परंतु रणजित पाटील यांच्याकडे चेंडू होते, परंतु काय 40 क्षेत्ररक्षण. 1 धाव काही रोखता आली नाही. या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या पोहोचतीये 16. लाखिवली गावातील माजी पोलीस पाटील बापूराव पाटील साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं गावदेवी स्पोर्ट्स लाखिवलीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा चेंडू रोशन पाटील सज्ज होते. हवेमध्ये चेंडू आहे. त्यांचाच मुलगा आपण पाहतोय समर पाटील धावतोय. 1 धाव झाली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरी धावायचा प्रयत्न सुद्धा होतोय. बघता बघता 3 धावा आपण पाहतो होतोय का. पंचांचा काय निर्णय येईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
नॉट आउट आहे. धावसंख्या जर पाहिली तर 19. एक गड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या पोहोचते 1/19. षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो निशांत गडक. आता मात्र डाव्या एष्टीवरचा चेंडू, परंतु काय फायदा घेता आला नाही. फक्त निर्धाव चेंडू जातोय. पंचांचा काय निर्णय येतो आपण पाहूया. पंचांवर दबाव टाकायचा नाही वारंवार, अन्यथा त्या खेळाडूला बाद करण्यात येईल. नरेंद्र पाटील, नाहीतर 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो निशांत गडक. आता मात्र चांगला चेंडू आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय. चेंडू जातोय आरपार सीमा पार चौकार. धावसंख्या जर पाहिली तर 23. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू आहे. पंचांचा काय निर्णय. फलंदाज होतोय बाद. मोठा आदरा बसतोय वाघोबा स्पोर्ट्स या संघाला. आपण पाहतोय वीर पाटील कुठेतरी चांगलं एन्जॉय करतात. मोठा आदरा बसतोय निशांत गडक याच्या मार्फत. चला फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. निशांत याची जागा भरून काढण्याकरता नवीन फलंदाज येतो तो शिरी. श्री श्रीकांत आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं तसेच संघातर्फे तिसरे षटक घेऊन येतो तो मनोज सुतार. सामना करेल तो लाखिवली गावातील असे अनुभवी खेळाडू रोशन पाटील. थोडं स्पीडअप करा. षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो रोशन पाटील. 84 धावांचं लक्ष आहे. आता मात्र हवेमध्ये मारलेला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु नकार देतोय. फक्त 1 धावेवर थांबावं लागतंय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आहे 24. षटकातील पुढचा चेंडू सामना करतो श्रीकांत. आता मात्र चांगला चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण समर पाटील यांच्या मार्फत. फक्त 1च धाव. षटकातील पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय नरेंद्र पाटील. चेंडूकडे धावतायत. 1 धाव झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु नकार देतात. फक्त 1 धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पोहोचती 26. 84 धावांचं लक्ष आहे. 1-1 करून चालणार आहे. षटकार चौकार मारावे लागतील. आता मात्र उंचावून मारलेला फटका काय होतोय पाहूया आपण. 1 धाव झालेली आहे. 1च धाव्यावर समाधान मानावे लागतंय.
आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार. षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो श्रीकांत श्री. आता मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, श्रीकांत याला चेंडू काही समजत नाही. षटकातील पुढचा चेंडू सामना करे श्रीकांत. आता मग टॅप करून मारण्यात प्रयत्न काय होते पाहूया, पंचांचा काय निर्णय येतोय. वाईट चेंडू जातोय. अवंतरच्या रूपाने 1 धाव ऍड होईल, संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38. रोशन पाटील आपण जर पाहिला तर अजून आहे. षटकातील पुढचा चेंडू, आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे. यष्टीरक्षक आपण पाहतोय, वीर चेंडूकडे धावतोय, परंतु चांगली झेल आपण पाहायला मिळाली वीर पाटील याच्या मार्फत. अशा प्रकारे आपण पाहतोय दुसरा हादरा बसतोय वाघोबा स्पोर्ट्स या संघाला. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली मधील असा उत्कृष्ट असा फलंदाज म्हणून ज्याला मानले जातंय तो उदय पाटील येतोय. मागच्या जर मॅच मध्ये जर आपण पाहिला तर त्यांच्यावर षटकारासाठी 500 रुपये 1000 रुपयाची बोली झाली होती, तोच उदय पाटील येत आहे. षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो नवीन आलेला फलंदाज उदय पाटील. फुलटॉस चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, काय होतंय पाहूया आपण. तो गचाल क्षेत्ररक्षण, फक्त 1 धाव येते या चेंडूवर. या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39. प्रसाद यांनी जर पाहायला गेला तर आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले, त्यांनी 2 धावा खर्च केलेल्या आहेत. सामना करतो रोशन पाटील. आता मात्र चांगला चेंडू, पंचांचा काय निर्णय आपण पाहूया. रोशन पाटील याची केली संपुष्टात येते, मोठा आदरा बसतोय वाघोबा स्पोर्ट्स या संघाला.
आज आपण पाहतोय तो समीर कोल्हा. आता मात्र डाव्या यष्टीवरचा चेंडू पंचांचे दोन्ही या समांतर रेषेमध्ये वाईट चेंडू जातोय. अवंतर स्वरूपाने एक धाव ऍड होईल. धावसंख्या जर पाहिली तर 40. अजूनही 44 धावांचं लक्ष आहे. 44 धावा अजून पाहिजेत. चेंडू जर बघायला गेले तर अजून चौथं षटक सुरू आहे. षटकातील पुढचा चेंडू चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. जतीन पाटील येतोय परंतु गचाळ क्षेत्ररक्षण कुठेतरी झेल आली होती ती सोडलेली आहे. फक्त एक धाव येते या चेंडूवर. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सामना करेल तो उदय पाटील. आता मात्र चांगला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. उदय याला चेंडू काही समजलेला नाही. अशा प्रकारे षटकाची होते समाप्ती. धावसंख्या जर पाहिली तर स्थिर 41. आता मात्र 6 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष आहे. समीर कोल्हा एका बाजूने उदय पाटील आणि आपण काय पाहतोय वीर पाटील येतात गोलंदाजीसाठी. 6 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष. गोलंदाजीसाठी सज्ज वीर पाटील. आता मात्र उंचावून मारलेला चेंडू चेंडू हवेमध्ये आहे. मनीष कांबळे आपण पाहतोय चांगली झेल. अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. पहिला आपण विकेट पाहतोय वीर पाटील यांनी घेतलेला आहे. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र 5 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष. चांगला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी वीर पाटील याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावतोय जज करतोय परंतु ते कुठेतरी पाहतोय मिसफिल्ड होते. एक धाव या चेंडूवर. या एक धावेनिशी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 42. अजूनही 42 धावांचं लक्ष. आता मात्र उदय पाटील याच्या बॅट मधून काय होतं आपण पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त एकच धाव. यापुढील सामना तांडेल 11 वर्सेस धनश्री 11. आपण तयार राहायचं आहे. मात्र हवेमध्ये चेंडू. कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. एका टप्प्यानिशी चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आता मात्र हाही चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार परंतु वाघोबा स्पोर्ट्स होतोय हा संघ हरतोय. देवांश 11 या संघाचं अभिनंदन. या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो मनोज सुतार याने फलंदाजी करताना 34 धावा ठोकल्या. तसेच गोलंदाजी करताना आपण जर पाहिला तर 10 धावा त्याने खर्च केल्या. असा मनोज सुतार ठरतोय या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन वीर पाटील. अभिनंदन अमर पाटील. अभिनंदन रणजित पाटील.
लगेचच आपण शतरक्षक लावून घ्यायचं आहे धनुश्री 11. यानंतर आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. मी तांडेल 11 या संघाला विनंती करतोय की आपण आपले सलामीवीर जोडी पाठवायची आहे. म्हणून सुद्धा आपण यायचं आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यायचं आहे.